सोलापूर विमानतळावर अद्याप इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम तसेच नाईट लँडिंग टेक ऑफ सुविधा कार्यान्वित नसल्याने प्रवासी, वैमानिक तसेच VIP व VVIPंच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत विकास मंच सदस्य विजय कुंदन जाधव यांनी दाखल केलेल्या सार्वजनिक तक्रारीवर उत्तर देताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे की सोलापूर विमानतळाला सध्या फक्त व्हिज्युअल फ्लाइट रूल्स अंतर्गत म्हणजेच केवळ दिवसा ऑपरेशन्ससाठीच परवाना देण्यात आला आहे। त्यामुळे ILS व नाईट लँडिंग प्रणाली सध्या नियामकदृष्ट्या बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र ILS बसवण्याचा प्रस्तावच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून अद्याप सादर करण्यात आलेला नसल्याची धक्कादायक बाब या उत्तरातून समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर एक अत्यंत गंभीर आणि प्रत्यक्ष अनुभव अधोरेखित करत विजय कुंदन जाधव यांनी सांगितले की मागील वर्षी 15 जून 2025 रोजी सोलापूर गोवा फ्लाय 91 विमान सेवेच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरकडे येणार होते। मात्र सोलापूर विमानतळावर त्यावेळी कमी दृश्यमानता असल्याने ते मुंबई विमानतळावर पोहोचून सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत। नंतर मात्र स्टार एअरच्या सोलापूर मुंबई विमानसेवेच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहिले। ही घटना ILS आणि आधुनिक लँडिंग सुविधांचा अभाव किती गंभीर परिणाम घडवू शकतो याचे जिवंत उदाहरण असल्याचे नमूद केले। यावर प्रतिक्रिया देताना विजय कुंदन जाधव म्हणाले, सोलापूर विमानतळावर जिथे वारंवार VIP आणि शासकीय विमानांची हालचाल असते तिथे केवळ दिवसापुरते विमानतळ चालवणे ही गंभीर निष्काळजीपणा आहे। ते पुढे म्हणाले, DGCAने तांत्रिक बाबींचा आधार घेत जबाबदारी AAI कडे ढकलली असली तरी प्रस्तावच न पाठवणे हे स्पष्ट प्रशासकीय अपयश आहे। भविष्यात अचानक हवामान बदल, आपत्कालीन परिस्थिती किंवा रात्रीचे डायव्हर्जन झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवालही उपस्थित होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आणि सोलापूर विमानतळ प्रशासनाने या गंभीरतेने दखल घेऊन ILS आणि नाईट लँडिंगची सुविधेबाबत त्वरित हालचाल करावी अशी ठाम मागणी सोलापूरकर नागरिकांकडून होत आहे।